महत्वाची बातमी, भविष्यामध्ये दादांची राष्ट्रवादी मवियामध्ये येऊ शकते असं म्हटलंय युगेंद्र पवारांनी। 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल असं देखील त्यांनी म्हटलंय। पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझीच इच्छा असं युगेंद्र पवारांनी म्हटलेलं आहे। विलीनीकरण व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती, आज पण आहे। आणि उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा जर त्यांना सोडावं लागलं तर एखाद्या वेळेस ते परत महाविकास आघाडी सोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ पण शकतात। पूर्वी लोकांना वाटायचं की काही झालं तरी शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र येऊच शकत नाहीत, हे शक्यच नाहीये। पण आले, चांगल्या पद्धतीने त्यांनी सरकार पण चालवलं। कार्यकर्ते असतील, बारामतीची जनता असेल, पण शेवटी पवार साहेब ठरवतील, ताई ठरवतील, आमचे कुटुंबातले सगळे प्रमुख सदस्य बसतील, ते ठरवतील। आणि जर सगळ्यांची इच्छा असेल, लोकांची इच्छा असेल आणि जर कुठं पवार विरुद्ध पवार न होता जर एक मतानी जर सगळ्यांचं भलं होत असेल तर मग का नको।